जय हिंद विद्यार्थी मित्रांनो AIBE 20 जी आहे म्हणजेच AIBE 20 जी आहे ती शेड्यूल आहे. त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते लवकरात लवकर तुमच्यासाठी उपलब्ध होईल. तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. तर AIBE परीक्षा महत्त्वाची का असते? ज्या विद्यार्थ्यांनी लॉ डिग्री म्हणजेच BA LLB 5 इयर किंवा LLB 3 इयर हे 2 डिग्री किंवा ह्या ज्या डिग्री आहेत ह्या लॉ डिग्री जर तुम्ही कंप्लीट केलेल्या असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सनदसाठी महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलमध्ये रजिस्टरसाठी तुम्ही इलिजिबल असतात. तुम्ही तिथं सनदसाठी इलिजिबल असतात. इलिजिबल असल्या कारणाने तुम्हाला सनद जी आहे ती प्रोविजनल स्वरूपाची मिळते. ती प्रोविजनल स्वरूपाची जी सनद असते ती 2 वर्षासाठी व्हॅलिड असते. म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा तुम्हाला सनद मिळते त्या दिवसापासून तुम्ही तुमचा वकालतनामा म्हणजे तुम्ही कोर्टासमोर ॲपिरन्स होऊ शकतात. कोर्टासमोर तुम्ही तुमचं वकालतनामा दाखल करू शकतात त्या सर्टिफिकेट मिळाल्याच्या 2 वर्षाच्या आतमध्ये. मग त्या 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला AIB म्हणजेच ऑल इंडिया बार एक्झामिनेशन नावाची एक बार काउन्सिल ऑफ इंडियाची एक एक्झाम असते जी दरवर्षी होत असते. ती एक्झाम तुम्हाला क्वालिफाय नेचरची असते. ती एक्झाम तुम्ही पास झालात म्हणजे तुम्हाला मिळालेली जी सनद असते ती कायम स्वरूपाची सनद असं कन्सिडर करून तुम्ही बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून ती AIB एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही कोर्टात ॲपियर होऊ शकतात. तुमचा वकालतनामा दाखल करू शकतात. मग आता ही AIBची एक्झाम जी असते ती महत्त्वाची असते. मग कोण इलिजिबल असतं अगोदरच सांगितलं. सनद मिळाल्यानंतर किती वर्षाचा आत AIB पास होणे आवश्यक असते असं काही नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु सनद मिळाल्यानंतर म्हणजे जेव्हा तुम्हाला सनद मिळते सनद मिळाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाच्या आत म्हणजे जी प्रोविजनल सनद तुम्हाला मिळते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा इथून ती 2 वर्षाच्या आत जर तुम्ही कंप्लीट केलं तर तुम्ही तुमचं जे वकालतनामा असतं ते तुम्ही कंटिन्यू करू शकतात. जर समजा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सनद मिळाली तुम्हाला आणि तुम्ही 2 वर्षाच्या आत समजा 2 वर्ष तुम्हाला सनद मिळून झाले 3रं वर्ष तुमचं सनदचं सुरू आहे तरीसुद्धा तुम्ही AIBची एक्झाम जी आहे ती क्वालिफाय झाला नाही आहेत किंवा पास झाला नाही आहेत. फक्त एवढा फरक असतो की तुम्ही तिथून पुढे म्हणजे 2 वर्षाच्या पुढे जो पिरियड असतो तुम्ही AIB पास नाही झालात तर फक्त तुम्ही वकालतनामा किंवा कोणतीही तुम्ही ॲपिरन्स कोर्टासमोर तुम्ही होऊ शकत नाही. कारण तुमचं जे प्रोविजनल सर्टिफिकेट असतं त्याची लिमिट किंवा त्याची एक्सपायर जी आहे ती झालेली असते. म्हणून तुम्ही AIB एक्झाम जी आहे ती पास होणं मस्ट असतं. मग आता विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की सर AIB जी एक्झाम आहे ती आम्ही किती वेळा देऊ शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो AIBचे जे पोर्टल आहे किंवा त्याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलं आहे की तुम्ही कितीही वेळा AIBची एक्झाम देऊ शकतात. त्यासाठी कुठली लिमिट नाही आहे. फक्त एवढंच असतं की तुम्ही ॲपिरन्स जे आहे किंवा तुम्ही कोर्टासमोर ॲपियर होऊ शकत नाही एवढाच त्याच्यात फरक असतो. 2 वर्षाच्या आत AIB परीक्षा पास न झाल्यास काय परिणाम होतो तर तोच होतो परिणाम जो मी अगोदर सांगितला. तो म्हणजे असा की तुम्ही जर AIB एक्झाम जर पास न झाल्यामुळे तुम्हाला कोर्टासमोर तुमचा वकालतनामा किंवा तुम्ही VPG दाखल करतात ते तुम्हाला करता येत नाही. तुम्ही कोर्टासमोर उभे राहू शकत नाही किंवा कोर्टामध्ये तुम्ही ॲपिरन्स होऊ शकत नाही. हा त्याचा AIBचा परीक्षा जर तुम्ही पास नाही झाले तर तुमच्यावर हा परिणाम होतो. मग तुम्ही AIB एक्झाम कधी पास झालात की तुम्ही लगेच तुमच्या वकालतसाठी इलिजिबल असतात. AIB परीक्षा पास कसे होऊ शकतो? आता महत्त्वाचं आहे हे AIB परीक्षात कसे पास होऊ शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो AIB परीक्षेसाठी मी काय केलं होतं किंवा मी जेव्हा AIBची एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालो होतो तेव्हा तुम्ही ज्या स्मॉल स्टेप असतात त्या तुम्ही कन्सिडर करणं तुमच्या माइंडमध्ये ते महत्त्वाचं असतं. ते म्हणजे प्रथम म्हणजे की तुम्ही जी एक्झाम देत आहात ती एक्झाम जी आहे ती कशी असते तर ती एक्झाम असते विद्यार्थी मित्रांनो ओपन बुक. म्हणजे तुम्ही तिथे
बेअर ॲक्ट जे आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात. क्वेश्चन असतो, क्वेश्चनचे 4 पर्याय असतात. त्या 4 पर्यायामधून तंतोतंत जो पर्याय असतो किंवा जो अचूक पर्याय असतो त्याला तुम्हाला तिथं जाऊन एक OMR शीट मिळते. त्या OMR शीटला तुम्हाला ते गोल राऊंड असं करावं लागतं. अशा स्वरूपाचा जो ऑफलाईन पद्धतीचा जो एक्झाम असते ती AIBची एक्झाम जी आहे ती दरवर्षी होत असते. मग विद्यार्थी मित्रांनो, AIB परीक्षा पास कसे होऊ शकतात तुम्ही? तर तुम्ही अगोदर एखादा जर तुम्ही पेपर पाहिला, या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी एक पेपर सॉल्व करून देणार आहे. जो पेपर तुम्ही पाहिला तर क्वेश्चन येतात. क्वेश्चनमध्ये कधीकधी तुम्हाला हिंट असते की या बेअर ॲक्टमधून हा क्वेश्चन आलेला आहे. लगेच तुम्हाला ते आन्सर मिळतात. काही जे आन्सर असतात ते तुम्हाला बेअर ॲक्टच्या डीपमध्ये जाऊन, इलिस्ट्रेशनमध्ये जाऊन ते संपूर्ण वाचन करून तुम्हाला ते टॅकल करावे लागतात. काही क्वेश्चन जे असतात ते थोडे टिपिकल लेवलचे असतात, जे तुमच्या कन्सेप्टवर डिपेंड असतात. अशा संपूर्ण बेसिसवर जो आहे तो AIBची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होत असते. मग ते पास होण्यासाठी बेअर ॲक्ट जे आहेत ते कोणते वापरावे किंवा बेअर ॲक्ट न घेऊन गेल्यास किंवा बेअर ॲक्ट जर समजा मी घेऊन नाही गेलो तर मी पास होऊ शकतो का? तर विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थी जे आहेत, काही विद्यार्थी तिथे बेअर ॲक्ट घेऊन जात नाही. ते विद्यार्थी तुक्के देऊन येतात. मग ते विद्यार्थी AIBची एक्झाम पास होत नाही किंवा ते AIBची एक्झाम टॅकल करू शकत नाही. ओपन बुक एक्झाम जरी असली तर तुम्हाला ते तेवढ्या पिरियडमध्ये, जो तुमचा टाईम पिरियड आहे तेवढ्या पिरियडमध्ये त्या क्वेश्चनचं आन्सर सॉल्व करून परत दुसऱ्या आन्सरवर जाणं, परत दुसरा बेअर ॲक्ट घेणं, किंवा काही काही क्वेश्चन असतात ज्याच्यामध्ये बेअर ॲक्टचा उल्लेखच नसतो. मग ते कुठलं बेअर ॲक्ट असू शकतं ते संपूर्ण सर्च करणं, या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या संपूर्ण गोष्टी तुम्ही जोपर्यंत बेअर ॲक्ट हाताळत नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही. मग काही विद्यार्थ्यांचे क्वेश्चन असतात की सर एखादा कोर्स विकत घ्यावा का? तर माझं एक मत आहे, जर तुम्ही कोर्स घेत असाल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु जर तुम्ही कोर्स नाही घेतला तरी तुम्ही व्यवस्थितपणे जर तुम्ही क्वेश्चन पेपर आणि सिलेबसचा अभ्यास जर केला विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही AIBची एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये चांगल्या गुणांनी पास होऊ शकतात. मी परीक्षा प्रथम प्रयत्नात कशी उत्तीर्ण केली, तर त्याचं आन्सर म्हणजे असं की AIBची एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये देण्याचा अनुभव होता, म्हणजे प्रथम देण्याचा अनुभव होता माझा. त्यानंतर मी परीक्षा हॉलमध्ये गेलो, संपूर्ण बेअर ॲक्ट जे आहेत ते मी घेऊन गेलो. त्यानंतर क्वेश्चन पेपर आला. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम मी जे हिंट देणारे क्वेश्चन असतात, म्हणजे ज्यामध्ये बेअर ॲक्टचा उल्लेख असतो, ते मी अगोदर क्वेश्चन पूर्ण सॉल्व करून घेतले. त्या क्वेश्चनची जी डिमांड होती किंवा ते क्वेश्चनची जी मॅक्झिमम जे क्वेश्चन होते ते तुमचे 20 ते 22 क्वेश्चन होते 100पैकी, की जे मला इझी स्वरूपात फक्त बेअर ॲक्टमध्ये जाऊन ते मिळत होते. अगोदर मी ते सर्च केले. त्यानंतर मग मी जे कन्सेप्ट बेस होते किंवा जे क्वेश्चन इलिस्ट्रेशनमध्ये मिळत होते किंवा जे कन्सेप्टवर डिपेंड असून बेअर ॲक्ट वाचणं मस्ट होतं, त्या क्वेश्चनला मी घेण्याचा प्रयत्न केला. मग ते क्वेश्चन मी टॅकल केले. त्यानंतर मग जे हार्ड स्वरूपाचे क्वेश्चन होते, काही बेअर ॲक्ट माझ्याकडे नव्हते. बेअर ॲक्ट नसल्याकारणाने मग त्याला व्यवस्थित गेस करून आन्सर देणं, किंवा काही जे क्वेश्चन होते, जे क्वेश्चन आपण LLBमध्ये शिकलेलो आहोत त्या कन्सेप्ट यूज करून आपण ते सॉल्व करू शकतो इझिली. असे पूर्णपणे मी क्वेश्चन पेपर सॉल्व केला आणि मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये 69 जे आहेत ते मार्क्स आले होते. आणि अजून त्यामध्ये असं की 8 क्वेश्चन जे आहेत ते रॉंग झाले होते. AIB 19 होती तेव्हा 8 क्वेश्चन जे आहेत ते कॅन्सल झाले होते, काही क्वेश्चनचे आन्सर चेंज झाले होते. मग विद्यार्थी मित्रांनो, ओपनमध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 45 मार्क येणं गरजेचं आहे. हे तुमचं व्हॅरी होऊ शकतं. तुमचा क्वेश्चन पेपरचे जर आन्सर चुकले तर थोडं 2-3 मार्क व्हॅरी होऊ शकतात. पण मला एक वाटतं की तुम्ही 50चा टार्गेट ठेवायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतून बिलॉंग करा. जर समजा तुम्ही OBC असाल तर तुम्हाला 42 मार्क येणं गरजेचं आहे. आणि समजा तुम्ही SC ST असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 40 मार्क्स कंपल्सरी आहे 100पैकी. इतके मार्क्स जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही क्वालिफाय झालात AIBची एक्झाम.
आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर शेवटचं दाचा आता तुम्हाला सांगतो ते म्हणजे असं की सिलॅबस आणि पेपर सॉल्विंग मी तुम्हाला सिलॅबससुद्धा दाखवणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि पेपर एक सॉल्व करून दाखवणार आहे. त्या मेथडने जर तुम्ही गेले तर AIB एक्झाम तुमच्यासाठी खूप इझी जाणार आहे. AIBची नोटिफिकेशन आता सप्टेंबरच्या लास्ट वीकपर्यंत येऊ शकते. तुमची एक्झाम जी आहे ती डिसेंबरमध्ये फिक्स असते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तुमची एक्झाम जी आहे ती फिक्स असते. तुम्ही त्यासाठी प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. सप्टेंबरच्या तुमच्या शेवटच्या वीकमध्ये तुमचं नोटिफिकेशन येऊन तुम्ही फॉर्म भरणं सुरू होऊन जाणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. AIB परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न होते, त्या प्रश्नांचे आन्सर मी इथे दिलेले आहेत. जर काही विद्यार्थ्यांना जर वेगळा प्रश्न असेल तो प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समार्फत विचारू शकता. मी आता पुढचा जो आपला पार्ट असणार आहे तो म्हणजे AIBचा सिलॅबस आणि क्वेश्चन पेपर सॉल्व करून देणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.